Hello, hi, namaskar, welcome to my another blog, study blog. It is the exam time and पसारा आवलायचा आहे तो माझ्या मागे बघूया. खूप पसारा झाला आहे. म्हणजे आता एक्झाम आली आहे म्हणून आवडायला घेतो असं नाही, तर मी चांगला मुलगा आहे, नेहमी आठवड्याला आवरतो, पण सध्या खूप काम आहे, त्यांच्या गडबडीमध्ये आवरले जात नाही का, त्याच्यामुळे आता आवडतोय. कसं आहे, टाइम टेबल बनवलं एक्झामचं, त्याच्यात ना रविवारच्या सुट्टीची फार एक्साइटमेंट आहे मला. आयो चिपकला, आता पहिले हे चिपकवलं मस्त पैकी, टापटीप दिसलं पाहिजे नाही का थोडंसं, त्याच्यामुळे आपण आवरूया. चला लेट्स गो. म्हणजे मुलांनी किती पण आवरलं आणि काही पण मग केलं ना तरी मुलांकडून पसारा होतोच रे. पसाराचा कंट्रोल नाही आहे. म्हणजे आम्हाला पसारा ना कसं आहे, आवरलं तर परत ते बिघडणारच नाही का, मग त्यापेक्षा कशाला आवरायचं आपण, अशा या थिंकिंगच्या असतो आम्ही. म्हणजे खूप इच्छा राहते नाही का, भाई आम्हाला टापटीप राहावं लागेल, एकदम म्हणजे एकदम प्रॉपर नीटनेटकेपणा आमच्यात राहायला पाहिजे. म्हणजे पण आमच्या मुलांचं एकदम सॉल्ट आउट असतं नाही, किंवा पाहुणे घरी येत असले तर मग आई ओरडती की अरे रूम जरा टापटीपणा ठेव, अभ्यास करतो ती जागा नेहमी टापटीप ठेवायची, म्हणजे अभ्यासात मन गुंतून राहतं. आणि आमचं बघा, किती वेळा आवरू तरी पसारा होतोच आहे. काय म्हणता नाही, विस्कळलेली कुठेही काही, कपडे कुठं, शर्ट कुठं, मोबाईल कुठं, बाकीच्या वस्तू कुठं. तसंच मुलींचं पण आहे का, त्यांनी कमेंट करून नक्कीच कळवा. खरं आहे ना, पण यार मुलांच्या आतून खूप इच्छा राहते. म्हणजे मुलांना आतून खूप वाटतं यार एकदम असं प्रॉपर राहिलं पाहिजे. आणि मुली जशा सुंदर दिसतात, जशा सुंदर राहतात, तशाच त्यांच्या सवयी पण तशाच राहतात नाही का. प्रॉपर देवपूजा करणं, देवपूजा म्हणा, नेटकेपणा त्यांच्या आतून इनबिल्ड असतो. म्हणजे आमच्यात तो फोल्डर टाकलेला असतो, पण तो थोडासा त्यात व्हायरस घुसलेला राहतो नाही, ग्लिच मारतो तो फोल्डर, त्याच्यामुळे तो फोल्डर वर्क नाही करत आमचा टापटीपणा नीटनेटकेपणावर. तरी आठवड्यातून का होईना प्रत्येकाने आपले रूम म्हणा, आपले डेस्क म्हणा, आपलं घर म्हणा, आपण जिथे राहतो आपण त्या आवरासावर केली पाहिजे. त्यामुळे माझ्यात बदल घडवण्यासाठी आणि तुमच्यात बदल घडवण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ बघणं आणि लाईक करणं गरजेचं आहे. आणि मी माझ्यात बदल होतोय की नाही तुम्ही कमेंट करून सांगा, शेअर करा, आणि नक्कीच आणि चांगल्या सवयी अंगी घ्या, वाईट सवयी पळून काय करता. आणि बरंच काही अजून, माझा पेपर आहे उद्या अकाउंटचा, आणि त्याच्याबद्दल तर माझा अभ्यास तर खूप केला मी, ग्रुप स्टडी करून बघितली, नंतर माझ्या बॉईज फ्रेंड्सकडे गेलो, तिथं मी केलं, शिकून तर खूप आलोय, पण समजायला खूप अवघड, कारण की अकाउंट विषय ॲग्रीला नव्हता. ॲग्री करता असताना ॲग्री का म्हणा, 11वी-12वी जरी केली ना, 11वी-12वीमध्ये बी आमचा अकाउंटचा माझा काहीच संबंध नाही. थेरॉटिकल मी कसंही पेपर पास होऊन जाईल रे, पण अकाउंटची मनात खरंच भीती आहे. बघूया, अभ्यास तर केलाय, आणि पेपर देऊन आल्यावर माझी काय रिॲक्शन आहे, पेपरच्या आधी कॉलेजला पोहोचल्यावर बी काय मित्रांमध्ये भीती आहे, नॉन कॉमर्सवाले. बघूया, MBAला रिक्स तर घेतली आहे, पण शिकायची इच्छा होती म्हणून घेतलं त्याची वगैरे. पण एन्जॉय करा. म्हणजे आता अकाउंटचा मला विषय नाही, पण मला शिकायला मजा येते. म्हणजे सोयी वाटतोय नाही का, बजेट वाव. म्हणजे मी बिझनेस मार्केट लेवल, म्हणजे बिझनेस साईडला जर गेलो ना तर आडा करून टाकाल भाई. म्हणजे कारण मला हे पण येतं, मला ॲग्री पण येतं, हे पण. त्यामुळं करिअरवर फोकस ठेवा, पैसे कसे कमवता येईल याच्याकडे फोकस करा. त्या दृष्टिकोनातून मी हे चॅनल सुरू केले. माझा एक्सपिरियन्स आणि माझी थिंकिंग आणि तुमची काय थॉट आहे ते मग तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.